मुंबईमध्ये महायुतीची सत्ता आली असली तरी महायुतीमध्ये भाजपचं वर्चस्व आहे। शिवसेनेला अवघ्या 29 जागा मिळाल्यात। शिवसेनेपेक्षा तिप्पट जागा भाजपला मिळालेल्या आहेत। त्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये सत्तेची सगळी पदं भाजपकडेच राहणार हे सूर्यप्रकाश एवढं स्पष्ट आहे। मात्र शिवसेना आणि मुंबईचं भावनिक नातं पाहता किमान काही काळासाठी शिवसेनेला महापौर पद द्यावं अशी मागणी शिवसेना करू लागली आहे। स्थायी समिती अध्यक्षपदासारखी महत्त्वाची पदही भाजपला स्वतःकडे ठेवावी, मात्र सुरुवातीला महापौर पद शिवसेनेकडे द्यावं अशी मागणी आता होऊ लागली आहे। बरोबर आहे, कारण आम्हाला या ठिकाणी एक वाटतं की जर ही युती विचारांची आहे, जर ही युती हिंदुत्वाची आहे, जर ही युती तत्वांची आहे, जर ही युती हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेजी, अटल बिहारी वाजपेयीजींनी केलेली आहे, तर आता फक्त केवळ आकड्यांचा गेम का करताय? कारण भारतीय जनता पक्षाचे जेवढे काही नगरसेवक मुंबईमध्ये निवडून आलेले आहेत त्याच्यामध्ये शिवसेनेचा सुद्धा तेवढा सिंहाचा वाटा आहे। आपण एकत्र लढलोय, त्यामुळे सत्तेमध्ये समसमान वाटा मिळावा ही मागणी अत्यंत रास्त आहे। मागणी आहे की सेना आणि भाजपमध्ये मागच्या 25 वर्षापासून जो फॉर्म्युला सत्ता वाटपचा सुरू आहे तेच पुढे पण सुरू असायला पाहिजे। अशी कोणतीही मागणी किंवा अशी कोणतीही चर्चा झालेली नाही। आम्ही एकमेकांची चर्चा करून या विषयामध्ये जो काही निर्णय आहे तो सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब एकमेकांची चर्चा करून या विषयामध्ये निर्णय करतील। एकनाथजी शिंदे ब्लॅकमेलिंग करणारे नाहीत, तर जनतेसोबत उभे राहणारे नेते आहेत, लोकांना सोबत घेऊन पुढे जाणारे नेते आहेत। ब्लॅकमेलिंगचे धंदे संजय राऊत तुमचे आहेत, उभाटा गटाचे ब्लॅकमेलिंगचे धंदे आहेत। आणि या महाराष्ट्रातल्या ब्लॅकमेलिंगला सुरुवात कोणी केली होती? उद्धवजी ठाकरे। 2019ला तुम्ही महायुती म्हणून लढला होता, महायुती म्हणून प्रचार केला, महायुती म्हणून जागा मिळवल्या आणि फक्त खुर्चीसाठी तुम्ही काँग्रेसच्या दावणीला जाऊन बनला, मुख्यमंत्री पदासाठी आपला पक्ष विसर्जित करून टाकला। त्याला ब्लॅकमेलिंग करतात, त्याला ब्लॅकमेलिंग म्हणतात, हे संजय राऊतांनी ध्यानात ठेवावं।